लास्ट लेक्चरला आपण कोणता पॉईंट डिस्कस केलेला? लास्ट लेक्चरला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा पार्ट स्टार्ट केला. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रोकार्बन्स, CH बॉन्ड. त्यासाठी सगळ्यात पहिला आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंग ही कन्सेप्ट समजून घेतली. जेव्हा आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंग ही कन्सेप्ट समजून घेतली त्यावेळी आपण काय काय म्हटलं की कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही पण आणि घेऊ पण शकत नाही, पण 4 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी आहे इन्क्रीज होते. ओके, नाहीतर 4 इलेक्ट्रॉन दिला किंवा 4 इलेक्ट्रॉन घेतला की तो अनस्टेबल होतो आणि आपल्याला अनस्टेबल करायचं नाही, आपल्याला स्टॅबिलिटी अचीव करायची. मग कार्बन ॲटमला स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी तो 4 इलेक्ट्रॉन्स काय करतो? म्युच्युअल शेअरिंग करतो. मग कार्बन हा वर्सेटाईल का आहे एवढा? तर कार्बनमध्ये कॅटिनेशन प्रॉपर्टी आहे, म्हणजे सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तो स्ट्रेट चेन, ब्रांच चेन, रिंग हे फॉर्म करू शकतो. कार्बन मल्टिपल बॉन्ड फॉर्म करू शकतो, लाईक कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा काय करू शकतो? कार्बन काय करू शकतो तर फॉर्म करू शकतो. त्यानंतर कार्बन काय करतो? होमोलॉगस प्रॉपर्टी दाखवतो. होमोलॉगस प्रॉपर्टी म्हणजे काय आपण नंतर डिस्कस करू, ठीक आहे? म्हणजे ॲक्च्युली फंक्शनल ग्रुप्स अजून इंट्रोड्यूस झालेले नाहीत. ओके, आणि काय बघितलं तर आयसोमर्स मीन्स कार्बन कंपाऊंड्स म्हणजे हायड्रोकार्बन्स जे आहेत ते आयसोमेरिझम दाखवतात. आयसोमेरिझम म्हणजे काय? हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे? वेगळे आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे? वेगळे आहे. आपण ह्याला काय म्हणतो तर आयसोमेरिझम. मग हे सगळे प्रॉपर्टीज कार्बन दाखवतो. त्यामुळे कार्बन containing hydrogen band means CH bond containing all carbon compounds are versatile. म्हणजे ते खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी दाखवतात. मग हे CH बॉन्ड कंटेनिंग जे कंपाऊंड्स असतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. आणि टोटल आपल्याला किती माहित आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? टोटल आपल्याला किती माहित आहेत तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स 2 मिलियन पेक्षा काय आहेत? जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, जे की नॉर्मल दुसरे एलिमेंट जरी कंबाईन केले एक दुसऱ्याबरोबर तरी पण एवढे कंपाऊंड्स फॉर्म होऊ शकत नाही. पण कार्बनच्या कॅटिनेशन प्रॉपर्टीमुळे, त्यानंतर एक्सचेंजिंग प्रॉपर्टीमुळे, त्यामुळे नंतर ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड प्रॉपर्टीमुळे अँड आयसोमेरिझम प्रॉपर्टीमुळे कार्बन काय करू शकतो तर मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स काय करू शकतो तर फॉर्म करू शकतो. कार्बन काय करू शकतो? मिलियन्स ऑफ कंपाऊंड फॉर्म करू शकत होतो. काल आपण क्लासिफिकेशन बघितला कशाचा तर हायड्रोकार्बन्सचा, म्हणजे CH बॉन्ड. हायड्रोकार्बन्स म्हणजे अशा कार्बन विच कंटेन्स H बॉन्ड्स विथ इट, CH बॉन्ड. ओके, सो हायड्रोकार्बन्स आपण मेनली 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलेले होते, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे ज्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच असतो थ्रू आउट द कंपाऊंड. थ्रू आउट द ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला कार्बन कार्बन काय दिसेल? सिंगल बॉन्ड दिसेल. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय तर असे हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. मग जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲटलिस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तो कोण असतो तर अल्किन असतो. आणि ॲटलिस्ट एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर तो काय असतो? अल्काईन असतो. मग आपण त्यांचा काल जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय केलेला होता? रिप्रेझेंट केलेला होता. हे बघा, हायड्रोकार्बन्स मध्ये कोण येतात? अल्केन, अल्किन, अल्काईन, सायक्लो अल्केन्स आणि बेन्झिन रिंग. अल्केन, अल्किन, अल्काईन, ठीक आहे? अल्केन, अल्किन, अल्काईन, सायक्लो अल्केन्स, कोणते? सायक्लो अल्केन्स आणि बेन्झिन रिंग. हे 5 जे आहेत हे काय आहेत? हे 5 जे आहेत हे काय आहेत? हे 5 जे आहेत हे पॅरेंट आहेत. म्हणजे ह्यापासून ही 2 मिलियन जे काय आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत हे काय झालेले आहेत तर फॉर्म झालेले आहेत. आपण आता काय बघूया? स्टार्टिंग अल्केन, अल्किन आणि अल्काईन फॅमिलीमध्ये स्टार्टिंगचे व्हरायटी बघूया. तर बघा, मी तर 3 कॉलम करते. पहिला करते अल्केन, दुसरा लिहिते अल्किन आणि तिसरा काय लिहिते तर अल्काईन. अल्किन, अल्किन आणि काय आहे तर अल्काईन आहे. ओके, now when we are discussing about alkane, alkene and what? Alkyne. एक मिनिट. अल्केन घेते आणि इथं काय घेते तर
अल्काईन घेते. काय घेते? अल्काईन घेते. ओके ना. आता बघा ते अल्केन अल्किन अल्काईन मध्ये अल्केन. ओके म्हणजे एक कार्बन. म्हणजे इथं काय घेते मी अल्केन म्हणजे काय असतं, अल्केन अल्किन अल्काईन हे फॅमिलीज झाले. मग आता त्याचे नेमिंग जे आहे ते डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ काय आहे कार्बन. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन म्हणजे काय, तर बघा जर एक कार्बन असेल तर त्याला मिथ फॅमिली असं म्हणतो. एक कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो? मिथ. दोन कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो? इथ. तीन कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो? प्रोप. चार कार्बन असतील तर त्याला काय म्हणतो? ब्यूट. पाच कार्बन असतील तर त्याला काय म्हणतो? पेंट. सहा कार्बन असतील तर त्याला काय म्हणतो? हेक्स. सात कार्बन असतील तर त्याला काय म्हणतो? हेप. आणि आठ कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो? ऑक्ट. त्याला काय म्हणतो? ऑक्ट. तो इथं बघा मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप, ऑक्ट. ओके ना. तर सगळ्यात पहिला आपण काय करूया? अल्केन. ओके मिथ एन अल्केन. हे बघा अल्क अल्क हे जे आहे सगळ्यामध्ये अल्क अल्क आणि अल्क. म्हणजे अल्क म्हणजे मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप. एक कार्बन असेल तर मिथ, दोन कार्बन असेल तर इथ, तीन कार्बन असेल तर प्रोप, चार कार्बन असेल तर ब्यूट, पाच कार्बन असेल तर पेंट, सहा कार्बन असेल तर हेक्स, सात कार्बन असेल तर हेप, आठ कार्बन असेल तर ऑक्ट, नऊ कार्बन असतील तर नॉन आणि 10 कार्बन असतील तर डेक. 10 कार्बन असतील तर काय? डेक. मग आता काय काय करायचं आहे बघा. अल्केन मध्ये सगळ्यात पहिला काय बघूया? मिथेन. मिथेनला एकच कार्बन असतं. मग एकच कार्बन मिथेन मध्ये आहे अल्केन हा, आणि त्यामध्ये सिंगल बॉन्ड. ऍक्च्युली मिथेन हा एकमेव एक कार्बन ऍटम कंटेनिंग एलिमेंट आहे, कंपाऊंड आहे. कारण अल्किन आणि अल्काईन तुम्हाला मिथिन आणि मिथाईन फॉर्म होऊ शकत नाही. कारण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फॉर्म करण्यासाठी मिनिमम किती कार्बन लागतात? 2. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फॉर्म होण्यासाठी मिनिमम किती कार्बन लागतात? 2. मग मिथ हा म्हणजे एक कार्बन आहे, मग फक्त मिथ एन फॉर्म होतो, मिथिन आणि मिथाईन फॉर्म होत नाही. कारण फॉर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ॲटलिस्ट 2 कार्बन्स आर नीडेड. फॉर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ॲटलिस्ट किती कार्बन गरजेचे असतात? 2 कार्बन काय असतात तर गरजेचे असतात. मग इथं बघा ही एकच फॅमिली आहे अल्केन. मग मिथ एन कसं लिहिणार? हा 4 व्हॅलेन्सी. कोणी सॅटिस्फाय करणार? आता 4 व्हॅलेन्सी, एकच कार्बन आहे त्याला व्हॅलेन्सी किती असणार आहे? 4. मग 4 व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करणार? हायड्रोजन. म्हणजे इथं पण हायड्रोजन येणार, इथं पण हायड्रोजन येणार, इथं पण हायड्रोजन येणार, इथं पण काय येणार? हायड्रोजन येणार. मग हा बघा हा आहे ना CH. मग हा मी लिहू कसं शकते बघा, ब्रॅकेट मध्ये लिहिते कार्बन आहे आणि त्याला किती हायड्रोजन आहेत? 4. CH4. हा ओपन स्ट्रक्चर आहे आणि हा कंडेन्स्ड स्ट्रक्चर आहे. ओपन स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बॉन्डिंग ही दिसते हायड्रोजन बरोबर. कंडेन्स्ड स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणू शकतो आपण. आता मिथिन फॉर्म होतो का? नाही. अल्काईन मिथाईन फॉर्म होतो का? नाही. का? तर फॉर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ऍटलिस्ट किती पाहिजे? फॉर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ऍटलिस्ट किती कार्बन असायला पाहिजे? 2 कार्बन तरी काय असतात तर 2 कार्बन तरी असायला पाहिजेत. किती कार्बन असायला पाहिजेत म्हटलं मी? 2 कार्बन तरी ऍटलिस्ट काय पाहिजेत? असायला पाहिजेत. हे लिहून घ्या, हे लिहून घ्या, कॉलम्स ड्रॉ करा आणि लिहून घ्या. ओके. नाव नेक्स्ट बघा, मिथ इन झाल्यानंतर आता इथ. इथ म्हणजे किती कार्बन असतात? 2 कार्बन असतात. मग इथ जर 2 कार्बन आहे तर मी तर पहिला 2 कार्बन लिहिते. हा पहिला कार्बन, हा पहिला, दुसरा कार्बन, 2 कार्बन बॉन्डेड आहेत. इथ म्हणजे किती कार्बन बॉन्डेड आहेत? 2 आहेत. इथं पण किती कार्बन बॉन्ड आहेत? 2. परत अल्काईन मध्ये पण किती बॉन्ड आहेत तर कार्बन कार्बन. आता इथं लक्ष द्या की अल्केन मध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतात. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात. मग कार्बन कार्बन एकच बॉन्ड आहे, सिंगल असणार आहे. मग राहिलेली व्हॅलेन्सी, ह्या कार्बनला व्हॅलेन्सी किती राहिली? 3. 1 2 3. ह्या कार्बनला व्हॅलेन्सी राहिली किती? 1 2 आणि इथं काय राहिली? 3. ह्याचा कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिलं तर हा एका कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहेत? 3. एका कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहेत? 3. म्हणजे तर काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड काय येणार? CH3. 3 कार्बन 3 हायड्रोजन. 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 3 कार्बन
CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3. आता हा कंडेन्स फॉर्म्युला झाला. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय करायचं, कार्बन आणि हायड्रोजन्स काउंट करायचे. टोटल कार्बन किती आहेत 1 2 आणि हायड्रोजन 3 + 3 किती आहेत 6. हा त्याचा काय झाला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा त्याचा काय झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. इथेन आपण ज्याला म्हणतो, काय म्हणतो आपण ज्याला इथेन. बघा 2 कार्बन बॉन्डेड आहेत, एका कार्बनला 3 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनला 3 हायड्रोजन. मग इथं पण CH3 आला, इथं पण काय आला CH3. सो CH3 सिंगल बॉन्ड CH3 दॅट इज इथेन. एन ना, कारण सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. त्याला लिहिताना आपण कसं लिहू शकतो C2H6. कसं लिहू शकतो C2H6. आता नेक्स्ट बघा अल्कीन. नेक्स्ट काय आहे अल्कीन. मग मला सांगा अल्कीन जेव्हा म्हणतो तेव्हा कार्बन कार्बन ऍटलीस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असायला पाहिजे. आता इन म्हटलं तर आहेत, इथ म्हणजे 2 कार्बन, तर 2 कार्बन मध्येच डबल बॉन्ड असणार ना, कारण एकच आहे तसा. त्या 2 कार्बन मध्येच काय असणार आहे डबल बॉन्ड. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाला फॉर्म, तर राहिली किती व्हॅलेन्सी 2. इथं पण राहिली किती व्हॅलेन्सी 2. मग इथं एक हायड्रोजन आला, इथं एक हायड्रोजन आला, इथं एक हायड्रोजन आला, इथं एक हायड्रोजन आला. हा कशाचा स्ट्रक्चर झाला इथइनचा. कशाचा स्ट्रक्चर झाला इथइनचा स्ट्रक्चर झाला. मग आता याला लिहिताना कसं लिहू शकतो CH2 डबल बॉन्ड CH2. ह्याचा कंडेन्स फॉर्म्युला कसा लिहू शकतो CH2 डबल बॉन्ड काय लिहू शकतो CH2. कारण इथं कार्बन आहे त्याला 2 हायड्रोजन आहेत, इथं कार्बन आहे त्याला 2 हायड्रोजन आहेत. तुम्ही मला असं का लिहिला हे बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे ह्या कार्बनची 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, राहिली किती व्हॅलेन्सी 2. म्हणजे तर काय येणार आहे CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे CH2. CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे CH2. ओके. आता हा काय झाला ह्याचा कंडेन्स फॉर्म्युला झाला. मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये कार्बन आणि हायड्रोजन ॲटम्स काउंट करायचे. कार्बन ॲटम किती आहेत 2 आहेत, हायड्रोजन ॲटम किती आहेत 4. मग C2 काय आला तर H4. C2 काय आला तर H4 आला. आता नेक्स्ट बघा. ओके नेक्स्ट बघा. हा काय आहे कार्बन कार्बन अल्काइन. मग आपण काय म्हणतोय अल्काइन इज अ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन which contains at least one ट्रिपल बॉन्ड between कार्बन कार्बन. इथं कार्बन कार्बनच एक आहे बॉन्ड, त्यामध्ये ट्रिपल बॉन्ड येणार आहे. म्हणजे इथं एक बॉन्ड आणि इथं एक बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आला. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, इथं हायड्रोजन आला, इथं पण काय आला हायड्रोजन आला काय. म्हणजे तर काय येणार आहे CH ट्रिपल बॉन्ड काय येणार आहे CH ट्रिपल बॉन्ड काय येणार आहे CH येणार आहे. ओके. आता ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे C2H2. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे C2H2. ह्याचं नाव मी नाही लिहिलं बघा. हा अल्केन आहे ना, मग अल्केन एक कार्बन असेल तर मिथ आणि एंडिंग काय लावायचं ANE म्हणजे सिंगल बॉन्ड, ENE म्हणजे ऍटलीस्ट एक डबल बॉन्ड आहे, YNE म्हणजे ऍटलीस्ट एक ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. मग हा नेक्स्ट हा कोण असणार आहे इथेन. किती कार्बन आहेत 2. इथेन एकच सिंगल बॉन्ड आहे. आता नेक्स्ट केस मध्ये बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, मग इथ डबल बॉन्ड आहे म्हणजे काय लिहिणार EN इथइन. नेक्स्ट बघा हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे इथ, आणि इथं काय येणार आहे YN इथाइन. काय येणार आहे YN म्हणजे काय येणार आहे तर इथाइन येणार आहे. काय येणार आहे इथाइन येणार आहे. ओके. काय येणार आहे इथाइन येणार आहे. आता नेक्स्ट बघा. आता बघा अल्केन. मिथ म्हणजे एक कार्बन म्हटलं, इथ म्हणजे 2 कार्बन म्हटलं, आणि प्रोप म्हणजे किती कार्बन असतात 3 कार्बन असतात. काय इथं मी पहिला एक स्ट्रक्चर लिहिते. प्रोप म्हणजे इथं मी काय लिहिते 1 2 3 कार्बन लिहिते. किती कार्बन लिहिते 3 कार्बन लिहिते. आता हे 3 कार्बन जे आहेत त्याचे व्हॅलेन्सीज कोण सॅटिस्फाय करतात तर हायड्रोजन. याचे व्हॅलेन्सीज कोण सॅटिस्फाय करतात तर हायड्रोजन. म्हणजे इथं H येणार आहे, इथं H येणार आहे, इथं पण H येणार आहे CH3. परत इथं H आणि H CH2. परत इथं H H H. म्हणजे हा फॉर्म्युला काय असणार आहे बघा. हा फॉर्म्युला काय असणार आहे इथं बघा. हा कार्बन
कार्बनला किती बॉन्ड आहेत 3, ह्या कार्बनला किती बॉन्ड आहेत 3 CH3, परत सिंगल बॉन्ड, हे किती बॉन्ड आहेत कार्बनला किती हायड्रोजन आहेत 2 म्हणून CH2, परत पुढे घ्यायचं कार्बनला किती बॉन्ड आहेत तर 3 म्हणजे काय येणार आहे CH3, म्हणजे हा कोण येणार आहे तर प्रोपेन, कोण येणार आहे हा प्रोपेन. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C3H, 3 + 3 6 7 8, C3H8 काय आहे C3 काय आहे तर H8 असा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. नेक्स्ट बघा अल्कीन. प्रोप म्हणजे 3 कार्बन, परत प्रोप मी लिहिते 3 कार्बन 1 2 3. हे बघा 3 कार्बन आहेत, पण ह्या 3 कार्बन मध्ये ऍटलीस्ट एका कार्बन मध्ये डबल बॉन्ड म्हटलंय. सगळ्या कार्बन डबल बॉन्ड असं म्हटलं नाही मी, कोणत्या तरी एक कार्बन मध्ये डबल बॉन्ड. मग मी म्हणते ह्या कार्बन मध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे, कन्सिडर करा. ठीक आहे. मग हा एंडचा जो कार्बन आहे तो बघा, हा एंडचा जो कार्बन आहे तो बघा, हा बघा हा कार्बन ह्याला डबल बॉन्ड आहे. मग ह्या कार्बनला वॅलेन्सी किती राहते 2. हा कार्बन 1 2 3 ट्रिपल बॉन्ड आहे, ह्याची वॅलेन्सी किती राहते 1. हा कार्बन ह्याला किती ट्रिपल बॉन्ड. मग इथं एक हायड्रोजन येणार, इथं एक हायड्रोजन येणार, इथं एकच हायड्रोजन येणार, ह्याला किती हायड्रोजन येणार 3. मग आता ह्याचा मॉलिक्युलर कंडेन्स फॉर्म्युला कसा लिहू शकतो, ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 2 CH, परत डबल बॉन्ड, परत ह्या कार्बनला एकच हायड्रोजन आहे CH, परत इथं कार्बन किती हायड्रोजन आहेत 3 CH3. याचं नाव काय असणार आहे प्रोप. किती कार्बन आहे 3 म्हणून प्रोप, पण एक डबल बॉन्ड आहे ना म्हणून EN. हे बघा अल्कइन ना, म्हणजे प्रोप इन. अल्कइन म्हणजे काय आलं तर प्रोप इन. नेक्स्ट बघा आता इथं हा परत 3 कार्बन ड्रॉ करते 1 2 3. ठीक आहे, 3 कार्बन ड्रॉ केले. मी काय म्हटलं ऍटलीस्ट ह्या कार्बन बॉन्ड मध्ये ऍटलीस्ट एक कार्बन काय आहे ट्रिपल बॉन्ड आहे, हा ट्रिपल बॉन्ड केला. कार्बन काय केला ट्रिपल बॉन्ड केला. मग मला सांगा जर ह्या 3 बॉन्ड, ह्या कार्बनची वॅलेन्सी 3 सॅटिस्फाय झाली, राहिली किती वॅलेन्सी 1. ह्या कार्बनला बघा 1 2 3 आणि इथं काय 4 वॅलेन्सी सगळ्या सॅटिस्फाय झाल्या. ह्या कार्बनची वॅलेन्सी 1 सॅटिस्फाय झाली, राहिली किती 3. इथं एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. त्यानंतर ना ह्याला एकही हायड्रोजन येणार नाही, कारण ह्या कार्बनची 4 ही वॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. कशी 1 2 3 आणि 4. इथं काय येणार आहे, हा स्ट्रक्चर कसा लिहिणार आहे बघा, हा स्ट्रक्चर कसा लिहिणार आहे CH ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3. मग हा प्रोपीनचं काय येणार आहे प्रोपाइन, PROPYNE, प्रोपाइन. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल कार्बन किती आहेत 3 कार्बन आहेत आणि हायड्रोजन 3 + 3 किती आहेत 6, म्हणजे C6 काय असतं तर कार्बन किती आहेत 3, कार्बन किती आहेत 3 आणि हायड्रोजन किती आहेत 6, C3H6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. ह्या कार्बन मध्ये बघा किती आहेत 1 2 3 कार्बन, 3 कार्बन म्हणजे काय असणार आहे 3 कार्बन, हायड्रोजन किती आहेत 3 + 1 4, C3H4 किती आहे C3H4. हा स्ट्रक्चर समजतोय का बघा. आता प्रोपाइन, हे बघा तो प्रोपेन झाला, हा प्रोपीन झाला, हा प्रोपाइन झाला. ह्याचे स्ट्रक्चर्स हे सगळं ड्रॉ करा, मी काय सांगते बघा, हे सगळे स्ट्रक्चर्स काय करा ड्रॉ करा. मी म्हणतेय मी एक एक रब करून पुढचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करणार आहे, पण तुम्ही आता बघत व्हिडिओ काय करा तर स्ट्रक्चर्स ड्रॉ करा, म्हणजे तुमचे कन्सेप्ट काय होतील आणि जास्त काय होतील क्लिअर होतील. बघा आपण 1 कार्बन असलेला बघितला, 2 कार्बन असलेला बघितला, 3 कार्बन असलेला बघितला. आता आपण काय करूया, किती कार्बन असतात तर 4 कार्बन कोणाला म्हणतो ब्यूट, 4 कार्बन कोणाला म्हणतो तर ब्यूट. मग आता ब्यूटचं बघूया. कार्बन कंटेनिंग हाऊ मेनी कार्बन्स 4 कार्बन्स. 4 कार्बन्स म्हणजे कोण असतो तर ब्यूट असतो. 4 कार्बन म्हणजे कोण असतो तर ब्यूट असतो. इथं बघा ब्यूट साठी टोटल कार्बन किती असणार आहे 1 2 3 आणि 4. टोटल कार्बन किती असणार आहे 4.
त्या 4 कार्बनला सिंगल सगळे अल्केन आहे, अल्केन आहे म्हणजे सिंगल बॉन्ड असणार आहे सगळे, टोटल कार्बन 4 आहे. ओके, मग आता इथं या काय करणार आहे, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी राहिली आहे किती 3, ह्या मधल्या कार्बनची व्हॅलेन्सी राहिली आहे किती 2, ह्या मधल्या कार्बनची व्हॅलेन्सी राहिली आहे किती 2, आणि ह्या कार्बनची व्हॅलेन्सी राहिली आहे किती 3 राहिली. मग इथं काय येणार आहे, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, परत हा हायड्रोजन, परत हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन. ओके ना, इथं पुढे लक्ष द्या, CH3, ठीक आहे, CH2, ओके, परत CH2, परत इथं काय येणार आहे CH3. लक्षात येते का बघा, CH3, CH2, CH2 आणि काय CH3. जरा छोट्या लिहिते म्हणजे त्याच बॉक्स मध्ये बसेल असं लिहिते, त्या बॉक्स मध्येच बसेल असं लिहिते. एकच मिनिट, इथं बघा हे कार्बन किती आहे, पहिल्या कार्बनला हायड्रोजन किती आहे 3, दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन किती आहे 2, त्याच्या दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन किती आहे 2, त्याच्या पुढच्या कार्बनला हायड्रोजन किती आहे तर 3. किती हायड्रोजन आहे 3. मग मला सांगा हा जो आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, ह्याचं नाव काय असणार आहे ब्युटेन. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे 1 2 3 4, 4 कार्बन आहेत, हायड्रोजन किती आहेत 3 + 3 6 7 8 9 10, म्हणजे टोटल हायड्रोजन किती आहेत, कार्बन 4 आहेत आणि हायड्रोजन किती आहेत 10. ह्याला आपण नाव काय देणार ब्युटेन. ह्याला आपण नाव काय देणार आहे ब्युटेन देणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा अल्कीन. नेक्स्ट कोण आहे अल्कीन आहे. आता ह्या अल्कीन मध्ये ब्यूटइन आहे ना, मग कार्बन किती असणार आहे 4, 1 2 3 4, 4 कार्बन आहे. ठीक आहे, पण आपण काय म्हणणार कार्बन कार्बन काय असतो, कार्बन कार्बन काय असतो डबल बॉन्ड असतो ना, कार्बन कार्बन काय असतो ऍटलीस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. मग तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड मी इथं घेऊ शकते, इथं घेऊ शकते किंवा इथं घेऊ शकते. मी इथं घेते, ह्या एंडला घेते. कार्बन कार्बन काय घेते डबल बॉन्ड घेते. 4 कार्बन आहे आणि कोणता तरी एक कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असणार आहे. म्हणजे इथं कार्बन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, परत हा एक हायड्रोजन, परत इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, परत इथे एक, इथे एक, इथे एक. ठीक आहे, आता इथं बघा हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, परत हा हायड्रोजन, परत हा हायड्रोजन. ओके, आता परत इथं एक हायड्रोजन असणार, इथं एक हायड्रोजन असणार, इथं एक हायड्रोजन असणार. ओके ना, ह्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिलं तर इथं काय येणार आहे CH3, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2, CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे CH2. टोटल कार्बन किती आहेत सांगा 1 2 3 4, 4 कार्बन आहेत, हायड्रोजन 3, 4 5 6 7 8, म्हणजे हायड्रोजन किती आहे 8, C4H8. आता ह्याचं नाव, ह्याचं काय नाव, आता ह्याचं नाव काय असणार आहे सांगा, ह्याचं नाव काय असणार आहे ब्यूट डॅश. हे बघा पोझिशन काउंट करायची, पहिली दुसरी, पहिल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, दुसऱ्या नाही इथून कन्सिडर करायचं टर्मिनल एंड पासून. हा पहिल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे किंवा सोडून द्या, डायरेक्टली ब्यूटीन द्या तुम्ही, काय द्या ब्यूटीन द्या. अल्कीन आहे, हा काय आहे अल्कीन आहे, पण कसं आहे तर लक्षात घ्या की एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून तो ह्याचं नाव काय लिहिलं ब्यूटीन लिहिलं. काय नाव लिहिलं आपण ब्यूटीन लिहिलं. नेक्स्ट बघा अल्काइन. आता अल्काइन साठी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 1 2 3 4, कार्बन कार्बन काय असतो ट्रिपल बॉन्ड असतो, हा ट्रिपल बॉन्ड आला. ठीक आहे, मग ह्या 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, राहिली किती व्हॅलेन्सी, एकच व्हॅलेन्सी राहिली. इथं बघा ह्याचे बघा हा कार्बन 1 2 3 4 ह्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली आहे, ह्या कार्बनला हायड्रोजन येणार नाही, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहणार 2 1 2, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहणार 3, किती राहणार 3, म्हणजे इथं काय येणार आहे CH, ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH2,
सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे हा कोण येणार सांगा, हा कोण येणार आहे, ब्यूटाईन घेणार. काय घेणार आपण याला, ब्यूटाईन घेणार. काय घेणार आपण याला, ब्यूटाईन. कारण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे ना, टोटल कार्बन 1 2 3 4 आहेत, 4 कार्बन आहेत. त्या 4 कार्बन मध्ये एका कार्बन मध्ये किती बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणून ह्याचा ब्यूट येणार. 4 कार्बन आहेत पण ब्यूट पण एक ट्रिपल आहे म्हणून YNA. सो ब्यूटाईन, त्याचं नाव काय येणार आहे, ब्यूटाईन. दिसतोय का बघा, परत मोठं लिहिते, ब्यूटाईन. कोण झाला हा, ब्यूटाईन झाला. आता ह्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला किती असणार आहे सांगा, कार्बन किती आहेत, 4 आहेत. हायड्रोजन किती आहे, 1 2 3 4 5 6, C4H6. काय आहे, C4 काय आहे तर H6. हा ब्यूटाईन. ब्यूटेन ब्यूटीन आणि कोण आहे तर ब्यूटाईन. ब्यूटेन ब्यूटीन ब्यूटाईन. आता नेक्स्ट बघूया पेंटेन. नेक्स्ट बघूया पेंटेन्स. हे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत म्हणून मी पर्पजली तुम्हाला सगळे बेसिक स्ट्रक्चर्स काय करून दाखवतेय तर ड्रॉ करून दाखवतेय. सगळे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत आणि सगळे बेसिक स्ट्रक्चर्स मी तुम्हाला काय करते तर ड्रॉ करून. परत इथं बघा, ब्यूट म्हणजे 4 कार्बन झाले. पेंट म्हणजे किती कार्बन असणार आहेत, 5. पेंट म्हणजे किती कार्बन असणार आहेत तर 5 कार्बन असणार आहेत. 5 कार्बन आता कसं ड्रॉ करणार बघा, हा कार्बन परत कार्बन परत कार्बन परत कार्बन परत कार्बन. टोटल किती कार्बन झाले, 5 कार्बन झाले. ठीक आहे. सगळे सिंगल बॉन्ड असणार आहेत कारण अल्केन आहे. अल्केन फॅमिलीमध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतात. मग ह्या कार्बनला किती व्हॅलेन्सी असणार आहे, 3. मधल्या कार्बनला किती व्हॅलेन्सी राहणार, 2. ह्या पण कार्बनला व्हॅलेन्सी किती राहणार, 2. कारण 2 सॅटिस्फाय झाले 2 राहणार, 2 सॅटिस्फाय झाली 2 राहणार, 2 सॅटिस्फाय झाली 2 राहणार. मग इथं काय असणार आहे, हा इथे एक हायड्रोजन, हा इथे एक हायड्रोजन, हा इथे आहे. वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन, वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन, वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. हा कोण झाला, पेंटेन झाला. हा कोण झाला, पेंटेन. आता ह्याचा स्ट्रक्चर बघा कसा असतो. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 3. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 2. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 2. परत पुढच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 2. परत ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 3. बघा टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. 5 कार्बन आहे, ठीक आहे. 5 कार्बन्स आणि हायड्रोजन किती आहेत बघा, 3 + 3 6 7 8 9 10 11 12, C5H12. आणि ह्याचं नाव काय असणार आहे, ह्याचं नाव असणार आहे पेंट. काय नाव असणार आहे ह्याचं, पेंटेन. कारण 5 कार्बन आहेत आणि सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत. सगळे काय आहेत तर सिंगल बॉन्ड्स आहेत. सगळे काय आहेत तर सिंगल बॉन्ड्स आहेत म्हणून त्याचं नाव काय येणार आहे तर पेंटेन. स्ट्रक्चर समजतायत का बघा, खूप इझिली तुम्हाला समजेल असं दाखवतीये. खूप इझिली तुम्हाला समजेल असं दाखवतीये, त्यामुळे प्लीज लक्ष देऊन बघा. ओके, आता नेक्स्ट बघा हेक्सेन साठी बघा. कार्बन पेंटेन साठीच, पण पेंट इन साठी पहिला काय करूया, कार्बन स्ट्रेट चेन मध्ये किती ड्रॉ करून घेऊया, 5 कार्बन ड्रॉ करून घेतले. काय म्हटलंय, कोणत्या तरी एक ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय असणार आहे, डबल बॉन्ड. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, इथे पण असू शकते. मी इथं एंडला घेते, काय घेते, एंडला घेते. ओके. नाव ह्या कार्बनला जर 2 बॉन्ड आले तर राहिले किती व्हॅलेन्सी, 2. ह्या कार्बनला 1 2 3 बॉन्ड आले, राहिले किती व्हॅलेन्सी, 1. ह्या कार्बनला 2 बॉन्ड आले, राहिले किती व्हॅलेन्सी, 2. ह्या कार्बनला 2 बॉन्ड आले, राहिले किती व्हॅलेन्सी, 2. ह्या कार्बनला 1 बॉन्ड आला, राहिले किती व्हॅलेन्सी, 3. मग इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं परत हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा परत हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, परत हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन,
किती आहेत 1 2 3 4 5. टोटल कार्बन किती आहेत 5. हायड्रोजन किती आहेत 3 2 2 3 5 7 8 9 10. हायड्रोजन किती आहे 10. मग मला सांगा ह्याचं नाव काय असणार आहे सांगा. ह्याचं नाव काय असणार आहे. टोटल कार्बन किती आहेत 5 म्हणून पेंट. एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून काय येणार आहे इन. सो इथं नाव काय येणार आहे पेंट इन. काय नाव येणार आहे पेंट इन येणार. नाव काय येणार पेंट इन. C5H10. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C5H10. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C5H12. ह्याचा किती आहे तर C4H10. हा कोण आहे C4H काय आहे 8. C4H6 ब्युटाईन. आता पेंटाईन बघूया. काय बघूया आता आपण पेंटाईन्स बघूया. नेक्स्ट काय बघूया पेंटेन बघितला पेंटीन बघितला. आता काय बघूया पेंटाईन. पेंटाईनला टोटल कार्बन किती असणार आहेत 5च. 1 2 3 4 5. 5 कार्बन आहेत. ठीक आहे. मग काय म्हटलंय कोणताही कार्बन कार्बन ऍटलीस्ट एक डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असायला पाहिजे. मग एंडलाच मी ट्रिपल बॉन्ड घेते. ठीक आहे. मग ह्या कार्बनला जर 3 बॉन्ड आले राहिली किती वॅलेन्सी 1. ह्या कार्बनला 3 आणि हा 1 4 म्हणजे ह्याला आणि परत हायड्रोजन यायचा संबंध नाही. ह्या कार्बनला किती वॅलेन्सी येणार आहे 2. ह्या कार्बनला किती वॅलेन्सी येणार आहे 2. ह्या कार्बनला किती वॅलेन्सी येणार आहे 3. म्हणजे इथं हायड्रोजन इथं पण हायड्रोजन इथं पण हायड्रोजन. परत इथं हायड्रोजन इथं काय येणार हायड्रोजन. परत इथं हायड्रोजन इथं काय येणार हायड्रोजन. हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इथं काय येणार आहे पण इथं एक हायड्रोजन. ठीक आहे. मग ह्याचा आता काय करूया कंडेन्स फॉर्म्युला लिहूया. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 3. म्हणजे काय येणार आहे CH3. त्याच्या बाजूच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 2 CH2. काय येणार आहे CH काय येणार आहे 2. परत त्याच्या बाजूच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 2. परत इथं एकच कार्बन त्याला हायड्रोजन नाही पण इथं काय आहे ट्रिपल बॉन्ड आहे. हा काय आहे CH. हा काय आहे CH. मग टोटल कार्बन किती आहे 1 2 3 4 5. म्हणजे टोटल कार्बन किती आहेत 5. हायड्रोजन किती आहेत 3 4 5 6 7 8. C5H8. हा कोण असणार आहे तर पेंटाईन. कोण आहे ते पेंटाईन आहे. कोण आहे ते पेंटाईन C5H8. कोण आहे पेंटाईन C5H8. कोण आहे तर पेंटाईन्स आहे. C5H8 कोण आहे तर पेंटाईन्स आहे. कोण आहे पेंटाईन. समजतंय का बघा. पेंट इन सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड होता. C5H12 मॉलिक्युलर फॉर्म्युला पेंट इन. टोटल कार्बन 5 होते. एका कार्बन मध्ये डबल बॉन्ड होता त्यामुळे पेंट इन झाला इन. ओके. ऍटलीस्ट एक ट्रिपल बॉन्ड आहे ह्यामध्ये त्यामुळे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. टोटल कार्बन किती आहे 5 म्हणून इथं काय येणार आहे पेंटाईन. टोटल कार्बन किती येणार आहे 5 म्हणून इथं नाव काय येणार आहे पेंटाईन. काय येणार आहे पेंटाईन. नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा आता पेंट म्हणजे 5 कार्बन. ब्यूट म्हणजे 4 कार्बन. मग हेक्स म्हणजे किती कार्बन असणार आहेत 6. किती कार्बन असणार आहेत 6. आता इथे स्ट्रक्चर बघा 6 कार्बनचा 1 2 3 4 5 6. टोटल कार्बन किती आहेत 6 कार्बन आहेत. एका कार्बनची व्हॅलेन्सी इथे किती असणार आहे 3. ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती असणार आहे 2. परत 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 ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती असणार आहे 3. मग इथे 3 हायड्रोजन इथे 2 हायड्रोजन राहिलेल्या व्हॅलेन्सी 2 हायड्रोजन. म्हणजे इथं काय येणार आहे हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2
सिंगल बॉन्ड CH2. परत हा कार्बन बघा 1 2 3 CH2 हा चौथा कार्बन CH2 आणि मग काय येणार आहे CH3. टोटल कार्बन किती आहेत 6. हायड्रोजन किती आहेत 14. 2 2 2 2 8 9 10 11 12 13 14 आणि याचं नाव काय असणार आहे हेक्स. 6 कार्बन आहेत म्हणजे हेक्स. अल्केन म्हणजे सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून एन. हेक्सेन कोण असणार आहे हा हेक्सेन. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C6H काय आहे 49. नेक्स्ट हेक्साईन. अल्किन आहे ना. अल्किन म्हणजे 6 कार्बन असणार आहे. त्यातला एक कार्बन मध्ये कार्बन कार्बन काय असणार आहे डबल बॉन्ड असणार आहे. मग इथं बघा टोटल कार्बन किती येते 6. 1 2 3 4 5 6 लिहिते. मग एक कार्बन मी मोस्टली एंडलाच घेते का मोस्ट ऑफ द टाइम एंडला घेते. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 2 सॅटिस्फाय झाली राहिली किती 2. ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 3 सॅटिस्फाय झाली राहिली किती 1. ह्या कार्बनची सॅटिस्फाय राहिली किती 2. ह्याची 2 ह्याची 2 ह्याची राहिली किती. मग इथं परत हायड्रोजन हा हायड्रोजन हा हायड्रोजन परत इथं 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 किती हायड्रोजन आहे 2. मग आता इथं हा काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव काय असणार आहे हेक्स. कारण टोटल कार्बन किती आहे 6. 1 2 3 4 5 6 हेक्स. आणि एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून एंड काय येणार आहे ENE हेक्सइन. काय येणार आहे हेक्सइन येणार. आता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला टोटल कार्बन किती आहेत 6 आणि हायड्रोजन किती आहेत 12. टोटल कार्बन किती आहेत 6 हायड्रोजन किती आहेत 12 म्हणजे हा C6H काय येणार C6H काय येणार हा 12 येणार हेक्सइन. बरं आहे हा हेक्सइन. नेक्स्ट बघा इथं परत टोटल कार्बन किती 6. अल्काइन म्हणजे YN आला ना. मग हेक्सइन म्हणजे 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. कसे कार्बन आहेत 6 कार्बन आहेत. आणि मी काय करते मोस्टली टर्मिनल एंडला ट्रिपल बॉन्ड ड्रॉ करते. टर्मिनल एंडला काय ड्रॉ करते ट्रिपल बॉन्ड ड्रॉ करते. मग राहिले किती हायड्रोजन इथं एक व्हॅलेन्सी राहिली. ह्याला काहीच व्हॅलेन्सी राहिली नाही. ह्याला 2 राहिली ह्याला पण 2 राहिली ह्याला पण 2 राहिली ह्याला राहिली किती इथं काय येणार आहे H H H इथं H इथं H इथं H परत इथं H इथं H हा H म्हणजे इथं काय येणार आहे हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे हा कोण असणार आहे हेक्साइन HEXYNE हेक्साइन. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती असणार टोटल कार्बन किती आहेत 6. हायड्रोजन बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जे मी स्क्वेअर ब्रॅकेट केलेत की नाही त्याच्याकडे लक्ष द्या. हे यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत. काय आहेत मॉलिक्युलर काय आहेत फॉर्म्युला आहेत काय. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रमाणे ह्याचे स्ट्रक्चर्स काय केलेले होते दाखवलेले होते. ह्याचे स्ट्रक्चर्स मी काय केलेले होते दाखवलेले होते. तर मला सांगा हा अल्केनचा फॉर्म्युला काय होता CnH2n+2. Cn म्हणजे जेवढे कार्बनचे ऍटम असतील तेवढे ना. मग कार्बन जर 4 असेल तर हायड्रोजन 2 × 4 + 2 2 × 4 किती झाला 8. 2 × 4 किती झाला 8. 8 + 2 किती झाले 10. बघा C4H10. सेम इथं कार्बन जर 5 असेल तर हायड्रोजन 2n म्हणजे 2 × 5 10 + 2 12 येणार. ओके. परत इथं हेक्सेनला काय असणार आहे परत कार्बन 6 आणि हायड्रोजन किती असणार आहे तर 14 आहे. तर मला सांगा जर कार्बन 6 असतील तर हायड्रोजन 2n+2 म्हणजे 6 × 2 12 12 + 2 किती झाले तर 14. नेक्स्ट अल्किनचा फॉर्म्युला काय होता CnH2n होता. अल्किनचा फॉर्म्युला काय होता CnH2n होता. मग CnH2n जर असेल तर बघा
कार्बन किती आहे 4, हायड्रोजन 2n, 4 × 2 8. कार्बन किती आहेत 5, 5 × 2 10 हायड्रोजन. कार्बन किती आहेत 6, 6 × 2 12. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉलो होतो ना, येस होतो. म्हणजे तुम्हाला जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी माहित असेल तर तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करू शकता. मोस्टली स्ट्रक्चरल फॉर्म्युला इझिली लक्षात येते मॅडम. कार्बन जर हेक्स म्हटले तर 6 कार्बन आहे, ई आणि म्हटलं म्हणजे कुठे तर डबल बॉन्ड आहे. हा तो डबल बॉन्ड लावला की राहिलेल्या सगळ्या व्हॅलेन्सीज हायड्रोजनला सॅटिस्फाय करायचे. सेम अल्केन, अल्किन, अल्काइन साठी लॉजिक आहे. अल्काइनचा फॉर्म्युला काय असतो, CnH2n-2 असतो. अल्काइनचा फॉर्म्युला काय असतो, CnH2n काय असतो तर -2. बघा हा, कार्बन किती आहे 4, हायड्रोजन 2n म्हणजे 4 × 2 8, 8 - 2 किती 6. परत कार्बन किती आहे 5, 5 × 2 10, 10 - 2 8. कार्बन किती आहेत 6, 6 × 2 12, 12 - 2 is 10, 12 - 2 is 10, that is C6H10. काय येणार आहे C6, काय येणार आहे तर H10 येणार आहे. काय येणार आहे C6, काय येणार आहे H10 येणार आहे. इथल्यापर्यंत समजलं का बघा. मग मी ऑक्टेन, हेक्सेन झालं ना, हेप्टेन, ऑक्टेन आणि नॉनेनचा स्ट्रक्चर ड्रॉ करते. जागा जास्त लागणार त्यामुळे मला हे सगळं रब करायला लागणार. ओके, हा समजला का बघा. मिथ असेल तर 1 कार्बन, इथ असेल तर 2 कार्बन, प्रोप असेल तर 4 कार्बन, ब्यूट असेल तर 5 कार्बन, पेंट असेल तर ब्यूट असेल तर 4 कार्बन, पेंट असेल तर 5 कार्बन, हेक्स असेल तर 6 कार्बन. हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर सगळ्यांचे दाखवते. हे सगळे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत. हे सगळे कोणते स्ट्रक्चर्स आहेत तर बेसिक स्ट्रक्चर्स आहेत. हे समजतात का बघा. ओके, आता आपण काय करूया, हा पूर्ण स्ट्रक्चर बघितला. कोणता स्ट्रक्चर बघितलाय आपण, तर पर्टिक्युलरली हेक्सेन पर्यंत बघितलाय. आता हेप्टेन, ऑक्टेन आणि डेक्केन बघूया काय. तर हेप्टेन जर मी म्हणतीये तर हेप्टेन म्हणजे अल्केन आहे हा. ओके, हेप्टेन तर खाली काय लिहिते ऑक्टेन आणि इथं काय लिहिते नॉनेन. हेप्टेन म्हणजे टोटल कार्बन किती म्हटलंय 7. पहिला 7 कार्बन ड्रॉ करून घेते. 1 2 3 4 5 6 7. राहिलेल्या व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करणार, हायड्रोजन. राहिलेल्या व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करणार, हायड्रोजन. जे तर H H H, परत इथं वरती खाली H, परत इथं पण H, इथं पण H, इथं H, इथं H, परत इथं H, इथं H, इथं H, इथं H, इथं H. मग हा हेप्टेनचा जर फॉर्म्युला आहे, ह्या हेप्टेनचा फॉर्म्युलाला आपण कसं लिहिणार, ह्याचा मॉलिक्युलर कंडेन्स फॉर्म्युला कसं लिहिणार. हा कार्बन, ह्याला किती हायड्रोजन आहेत 3, त्या बाजूच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 2, त्याच्या 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 बाजूच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 2, ह्याच्या बाजूच्या हायड्रोजन किती आहे 3. हा कोण झाला हेप्टेन झाला. कोण झाला हा हेप्टेन. आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, कार्बन किती आहे 7 आहे, हायड्रोजन किती असणार आहे 7 14 14 15 16 16 असणार आहे. काउंट करा, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती हायड्रोजन आहेत 16 हायड्रोजन. किती हायड्रोजन्स आहेत त्याचे, किती हायड्रोजन्स आहेत तर 16. हे हेप्टेन झाला. आता हेप्टइन काय लिहिते, हेप्टइन. हेप्टइनला काय टोटल कार्बन किती आहेत 7, 1 2 3 4 5 6 आणि इथं काय घेते 7. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड टर्मिनल एंडला घेते. असं काही नाही टर्मिनल एंडलाच घ्यायचं असतं, पण मी मुद्दामून टर्मिनल एंडला घेते कारण परत नंबरिंग वगैरे ही कॉन्सेप्ट येते, ते आपण नंतर शिकायचे. हा झाला. परत ह्याला एक व्हॅलेन्सी, ह्याला 2, ह्याला 2, ह्याला 2, ह्याला 2 आणि ह्याला किती तर 3. म्हणजे इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, इथं पण 2 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, इथं पण 2 हायड्रोजन, इथं 1 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. मग इथं काय झालंय CH
CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता हा कोण झाला हेप्ट इन झाला. कोण झाला हा हेप्ट इन. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार आहे C7H14. काउंट करून बघा 3 2 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हा कोण झाला हेप्ट इन झाला. कोण झाला हेप्ट इन झाला. तसाच नेक्स्ट हेप्टाइन. हेप्टाइन हेप्टाइनला टोटल कार्बन किती असणार आहे 7. 1 2 3 4 5 6 7. कार्बन कार्बन काय असणार आहे ट्रिपल बॉन्ड. मग इथं एक वॅलेन्सी सॅटिस्फाय झाली ह्याची. ह्याला काय वॅलेन्सी सॅटिस्फाय नाही करणार कारण सगळे हायड्रोजन वॅलेन्सी सॅटिस्फाईड आहे. तर ह्याला वॅलेन्सी सॅटिस्फाय करा. माहिती आहे किती हायड्रोजन आहेत तर 1 2 3 इथं परत 2 इथं परत 2 परत 2 इथं 1. काय येणार आहे 1. म्हणजे इथं काय येणार आहे हा CH3 CH2 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 1 2 3 4 1 2 3 4 परत CH2 परत C ट्रिपल बॉन्ड CH. मग ह्याला हेप्टाइन म्हणतो आपण. काय म्हणतो आपण ह्याला हेप्टाइन कारण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. मोस्टली मी मुद्दाम टर्मिनल एंडला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड घेतलीये. त्याचे रिझन्स आपण नंतर 11वी मध्ये स्टडी करूया का असं एंडला का घेतलं तर नेमिंग मध्ये फरक पडत असतो बाळांनो. मग हा कोण आहे तर हेप्टाइन. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे C7H काय असणार आहे 12. 3 5 6 7 8 9 10 11 12. C7 काय आहे तर H12. C7 काय आहे H12 आहे. हेप्टाइन झाला. हेप्टाइन नंतर काय बघूया ऑक्टेन. काय बघूया ऑक्टेन. ऑक्टेनला टोटल कार्बन किती असणार आहेत 8. 1 2 3 4 5 6 7 8. इथे किती हायड्रोजन आहेत 3. इथे किती आहेत 2. 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 इथे किती आहेत तर 3. ओके. याला 3 हायड्रोजन इथे जॉईन केले. इथं परत 2 इथं परत 2 इथं परत 2 इथं परत 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन्स इथं 2 हायड्रोजन आणि इथं किती आले तर 3. ह्याला लिहिताना कसं लिहू शकतो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 4. परत CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. 1 2 3 4 5 6 7 8. 8 म्हणजे किती असणार आहे C8H किती असणार आहे 16 17 18. C8H18. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे C8H काय असणार आहे 18. हा कोण आहे ह्याचं नाव काय बाळांनो ह्याचं नाव काय आहे ऑक्टेन. त्याचं नाव कुठे लिहू रे इथं इथं वरती लिहिलंय ऑक्टेन कारण 8 कार्बन आहे आणि सगळे सिंगल बॉन्ड आहेत. ओके. आता नेक्स्ट ऑक्टाईनला काय करते 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. इथे डबल बॉन्ड आहे 1 2 1 1 इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 3. नंतर काय आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. हा काय आला फॉर्म्युलाचा C8 ऑक्टेनचा ऑक्टेनचा सॉरी C8H काय येणार आहे 16 कारण एक डबल बॉन्ड आहे C8H16. त्याचं काय नाव येणार आहे ऑक्ट इन. काय येणार आहे ऑक्ट इन. काय येणार आहे ऑक्ट काय असणार आहे इन असणार आहे. नेक्स्ट लास्टचं स्ट्रक्चर बघा ऑक्टाइन. ऑक्टाइन तर ऑक्टाइन कसं असणार आहे तर बघा
किती हायड्रोजन आहेत 3, इथं किती आहे 2 2 2 2 2 तर 1 म्हणजे तर काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 परत सिंगल बॉन्ड CH2 CH2 1 2 3 4 CH2 परत CH2 परत CH2 परत C ट्रिपल बॉन्ड CH 1 2 3 4 5 6 7 8 CH3 सिंगल बॉन्ड CH2 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 सिंगल बॉन्ड C कारण इथं ह्याची 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले हायड्रोजन येणार नाही C ट्रिपल बॉन्ड 1 हायड्रोजन CH म्हणजे याचा फॉर्म्युला काय असणार आहे C8H14 म्हणजे याचं काय नाव असणार आहे ऑक्टाईन काय असणार याचं नाव C8H काय असणार आहे 14 C8H14 दॅट इज ऑक्टाईन काय येणार आहे ऑक्टाईन तुमचा होमवर्क हा आहे की तुम्ही नॉन स्ट्रक्चर किती कार्बन असतात तिथं 9 हे सगळे जे आजचा लेक्चर पूर्णतः मी स्ट्रक्चर्स वर काढला कारण हे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत बाळांनो ह्याचं कसं स्ट्रक्चर फॉर्म येतं काय होतं हे माहीत असायला पाहिजे तुमचं काम आहे हे रिपीटेडली स्ट्रक्चर्स ड्रॉ करा मी कसे ड्रॉ केले ते बघा आणि परफेक्ट करा कारण ह्या पुढे आपण स्ट्रेट चेन ब्रांच चेन सायक्लिक रिंग्स चे थोडे एक्झाम्पल्स बघायचे आहेत ठीक आहे आणि त्यांचं नेमिंग कसं करतो हे पण बघायचं त्याचं नेमिंग कसं करतो हे पण काय करायचं बघायचं आहे पण तो नेक्स्ट लेक्चरला हा एवढा पॉईंट समजला का बघा